हॅलो स्टुडंट्स, चला आज आपण थर्मोडायनॅमिक्सचा जो फर्स्ट लॉ आहे त्याचा अजून पुढचे इक्वेशन्स बघणार आहे. ओके, अजून कोणकोणते इक्वेशन्स याच्यात इन्व्हॉल्व असतात ते सगळं बघणार आहे. त्यापूर्वी आपण काय करूया, थोडंसं रिकॅप करूया. ओके, सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला काय सांगतो, क्यू इज इक्वल टू काय असतं, डब्ल्यू प्लस डेल यू. ओके, जे आपण एनर्जी सप्लाय केली आहे ती कशा कशात यूज होते, एक तर वर्क डन मध्ये आणि एक टू इंटरनल एनर्जीसाठी. ओके, काही एनर्जी इंटरनल एनर्जी साठी वापरली जाते आणि काही वर्क डनसाठी. ओके, आपण क्यूचं व्हॅल्यू काढलं तर ओके, क्यू आपण कसं काढतो, क्यू इज इक्वल टू एन सी डेल्टा टी. बरोबर. बरं, आता ह्याच्यामध्ये जो सी होता, ओके, हा दोन व्हॅल्यूज घेऊ शकतो. ओके, एक तर ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि एक ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, एक ॲट कॉन्स्टंट प्रेशर, एक ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ॲट कॉन्स्टंट प्रेशरला आपण काय म्हणतो, CP म्हणतो, आणि ॲट कॉन्स्टंट प्रेशर एक कॉन्स्टंट व्हॉल्यूम टेम्परेचर, व्हॉल्यूमला आपण CV म्हणतो. काय म्हणतो, CV. ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, सो क्यू आपले दोन फॉर्म्युलेज होते. आता क्वेश्चनमध्ये जसं दिलंय, ओके, त्या प्रकारे आपल्याला इथं सीच्या जागी एक तर CP घ्यायला लागणार किंवा CV घ्यायला लागणार. ते पण कसं करायचं सांगतो. क्यू इज इक्वल टू काय असतं, एन CV डेल्टा टी, और क्यू इज इक्वल टू एन CP डेल्टा टी. समजलं. आता हे कधी येणार, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, बरोबर. हे कधी येणार, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम येणार. बरोबर. और असं दिलं असेल, और आयसोकोरिक प्रोसेस, काय, और आयसोकोरिक प्रोसेस. जर क्वेश्चन मध्ये दिलं असेल की द प्रोसेस इज आयसोकोरिक और ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम, तर क्यू ची व्हॅल्यू आपण कसं घेणार, की इथं सीच्या जागी काय टाकणार, CV टाकणार. सेकंड, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, जर क्वेश्चन मध्ये दिलं असेल ॲट कॉन्स्टंट प्रेशर, जर दिला असेल, और आयसोबारिक प्रोसेस, काय, और आयसोबारिक प्रोसेस असं दिलं असेल तुम्हाला, ॲट कॉन्स्टंट प्रेशर और आयसोबारिक प्रोसेस, तेव्हा आपल्याला सीच्या जागी CP घ्यायचंय. काय घ्यायचंय, CP घ्यायचंय. समजलं. बर, आता C आणि CPचे फॉर्म्युलाज तुम्हाला माहिती आहेत. बरोबर. CV चा फॉर्म्युला काय, F/2R, आणि CP चा काय आहे, 1 + F/2R. बरोबर. हे फॉर्म्युलाज तुम्हाला माहिती आहेत. ओके. बरं, ह्या फॉर्म्युलाज मध्ये आता हे जे फॉर्म्युलाज इथं टाकू शकता आणि ह्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. वेअर F काय असतं, डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, डिग्री ऑफ फ्रीडम फॉर मोनोॲटॉमिक गॅस किती असतो, 3. डायटॉमिक गॅस किती असतो, 5. आणि पॉलीॲटॉमिक गॅस म्हणजे 3च्या वरती 4, 5, 6, 7, 10, 15 किती असतो, 6 असतो. ओके, किती असतो डिग्री ऑफ फ्रीडम, 6 असतो. एवढं लक्षात ठेवायचं. बाकी ते कसं आलं एवढं लक्षात ठेवू नका, त्याच्यावर तुम्हाला काही विचारत नाहीत. ओके, आपल्याला नुसतं ते डिग्री ऑफ फ्रीडम कुठे यूज करायचं एवढं लक्षात ठेवा. ओके, ते कसं आलं ह्याच्यावर आपल्याला जास्त प्रश्न येतच नाहीत. ओके, म्हणजे येतच नाही, जास्त काही येतच नाही त्याच्यावर प्रश्न. ओके, नुसतं एवढं लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये किती असतात, मोनोॲटॉमिक मध्ये 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात, डायॲटॉमिक मध्ये 5 डिग्री ऑफ फ्रीडम असतात, आणि पॉलीॲटॉमिक मध्ये 6 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. ओके. बरं, लिनियर पॉलीॲटॉमिक असलं तर 5 येत आहे. काय, लिनियर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल असेल, एकाच लाईन मध्ये जर मॉलिक्यूल असला तर त्याचं काय येतं, 5 येतं. काय येतं, डिग्री ऑफ फ्रीडम 5 येतं. ओके, एवढं समजलंय.
ह्याच्यामध्ये मग आपण यू काढत होतो, चेंज इन एनर्जी. हे कसं काढत होतो, एन सी व्ही डेल्टा टी. बर, इथं सी व्हीच येणार प्रत्येक वेळेस, इथं सी व्हीच येणार. इथं आपण सी किंवा सी व्ही किंवा सी पी घेऊ शकतो. क्यूच्या याच्यामध्ये सी व्ही किंवा सी पी घेऊ शकतो. बट यूच्या याच्यामध्ये काय येणार, डेल्टा यूच्या याच्यामध्ये फक्त सी व्ही येणार. काय येणार, फक्त सी व्ही येणार. काय येणार, फक्त सी व्ही येणार. समजलं, काय प्रॉब्लेम याच्यात? ओके, समजते सगळ्यांना? बर, आता त्याच्यानंतर आपण वर्क डन काढलं. तर वर्क डन मध्ये आपण 2 प्रोसेसचं वर्क डन काढलं. तर ओके, कुठल्या 2 प्रोसेसेसचं फक्त वर्क डन काढलं. तर आपल्याकडे 4 प्रोसेस आहेत टोटल. किती आहेत, 4 प्रोसेस आहेत. त्याच्यामधून फक्त आपण 2 प्रोसेसचं काढलं. तर बरं, 2 प्रोसेसमध्ये कोणकोणते काढले ते आठवतंय? एक होतं आयसोबारिक आणि एक होतं आयसोकोरिक. ओके, आता जे आपण सीपी आणि सीव्ही बघितलं ना, एक होतं ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ॲट कॉन्स्टंट प्रेशर आपण क्यू काढू शकतो. क्यू कसं काढणार, आता बघा क्वेश्चन मध्ये दिले तुम्हाला ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर क्यू काय असणार, एन सी पी डेल्टा टी. ओके, हा असणार. आणि यू काय असणार, चेंज इन इंटरनल एनर्जी काय असणार, एन सी व्ही डेल्टा टी. इथं कॉन्स्टंट प्रेशर जरी असलं तरी यू ची व्हॅल्यू एन सी व्ही डेल्टा टीच घ्यायची. ओके, सी व्हीच घ्यायचं, सी पी नाही घ्यायचं. समजलं, कारण काय आहे, यू ची व्हॅल्यू सी व्हीच असतं आणि क्यूच्या व्हॅल्यू ह्या चेंज होऊ शकतात ॲज पर कंडिशन. काय, ॲज पर कंडिशन क्यूची व्हॅल्यू चेंज होऊ शकते, आयदर सी व्ही और सी पी. आता कॉन्स्टंट प्रेशर म्हटलंय तर इथं सी पी येणार, बट इथं सी व्हीच राहणार. हे दोन्ही कंडिशनसाठी हा फॉर्म्युला एकच आहे. ओके, आणि इथं वर्क कसं असतं, आपण वर्क कसं काढतो, आपण आपल्याला माहिती आहे की क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. ओके, तर वर्क डन काय येणार, क्यू मायनस डेल्टा यू. हे जे असणार ते आपलं काय असणार, वर्क डन असणार. काय असणार, वर्क डन. ओके, आपण वर्क डन अजून एका फॉर्म्युला काढतो, दॅट इज ॲट कॉन्स्टंट प्रेशर आहे तर पी इंटू डेल्टा व्ही. काय, पी इंटू डेल्टा व्ही. ओके, नाव सेकंड प्रोसेस कोणती आहे आपली, आठवतं? सेकंड प्रोसेस कोणती आहे, सेकंड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय होतं बघा, क्यू इज इक्वल टू एन सी व्ही. आता इथं काय येतं, एन सी व्ही डेल्टा टी. काय आहे, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. मग इथं सीच्या जागी आपलं क्यूचं इक्वेशन आठवतं ना, क्यू इज इक्वल टू एन सी डेल्टा टी होतं. तर सीच्या जागी आपण काय घेणार, सी व्ही घेणार. का, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. इथं सी पी का घेतलं, का इथं कॉन्स्टंट प्रेशर आहे. समजलं, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे 2च कंडिशन आहेत फक्त, कधी सी पी घ्यायचा सी व्ही घ्यायचा. यूच्या साठी कंडिशन आहे, यूची व्हॅल्यू हीच राहते, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू एन सी व्ही डेल्टा टी. समजलं, बर. इथं वर्क डन काय असणार बघा, वर्क डन हा वर्क डनचा फॉर्म्युला आहे, वर्क डन इज इक्वल टू क्यू मायनस डेल्टा यू. बर, क्यू ची व्हॅल्यू काय बघा, एन सी व्ही डेल्टा टी मायनस यू ची व्हॅल्यू काय, चेंज इन इंटरनल एनर्जी काय, एन सी व्ही डेल्टा टी. बरोबर, हे झालं वर्क डनचं. मग काय बघा, हे दोन्ही सेम आहेत, मग हे कट होतात. बरोबर, तर वर्क डन काय येतं, 0. काय येतं, वर्क डन काय येतं, 0. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आपलं वर्क डन कसं असतं, 0 असतं. ॲट वर्क डन कसं असतं, 0 असतं. समजलं, हे आतापर्यंत आपण केलं. ओके, समजलं. बरं, आता हा जो फॉर्म्युला होता ना आपला, हे आपण वर्क डनचा फॉर्म्युला घेतला, हा जो यूज करत होतो, इथून वर्क डन काढत होतो, और वर्क डन इज इक्वल टू क्यू मायनस डेल्टा यू. हे फक्त ह्या 2 प्रोसेससाठीच लागतं. कोणकोणते, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दॅट इज आयसोकोरिक प्रोसेस. ओके, ॲट कॉन्स्टंट प्रेशर दॅट इज आयसोबारिक प्रोसेस. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आयसोबारिक प्रोसेस. समजला, काही प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, समजतंय ना, चालेल.
ओके, रफ करू. चलो, आज आपण अजून दोन प्रोसेस आहे, एक तर आयसोथर्मल प्रोसेस आहे आणि एक आहे आयसो नाही, आता ॲडियाबॅटिक. काय आहे ॲडियाबॅटिक? बर, आता काय करायचं, स्टार्ट करायचं. आता आपण काय करूया, पहिला आयसोथर्मल प्रोसेस. बर, जेव्हा आयसोथर्मल प्रोसेस असते, बर आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर म्हटल्यावर काय येतं, डी टी और डेल्टा टी हे काय असतात, झिरो असतात. काय असतात, झिरो असतात. कधी पण कुठलीही क्वांटिटी ॲट कॉन्स्टंट म्हटलं, ओके, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह और डेल जो हे असतं ना, डेल ऑपरेटर, याला आपण काय म्हणणार, डेल ऑपरेटर, हे काय असतात, झिरो असतात. काय असतात, झिरो असतात. समजलं? काही प्रॉब्लेम? ओके, समजतंय ना? ओके, चलो. आता मजा बघा काय होतं, डेल्टा टी काय, झिरो आहे, तर आपण क्यू कसं काढवतो, क्यू इज इक्वल टू एन सी डेल्टा टी. बरोबर, डेल्टा टी काय आहे, झिरो आहे. बरोबर, तर क्यूची व्हॅल्यू काय येणार, झिरो येणार. सिमिलरली यू इज इक्वल टू काय होतं, एन सी डेल्टा टी, सी व्ही डेल्टा टी, एन सी व्ही डेल्टा टी. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू एन सी व्ही डेल्टा टी. डेल्टा टीची व्हॅल्यू काय आहे, झिरो आहे, तर ह्याची व्हॅल्यू काय येणार, टोटल झिरो. बरोबर, मग तुम्ही वर्क डन कसा काढणार, दोन्ही व्हॅल्यू झिरो झाल्या तर. बरोबर, एक तर व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला. बरोबर, समजतंय ना, एक तर ऍटलिस्ट व्हॅल्यू पाहिजे. कळतंय? ओके, सो आपण काय करतो ह्याच्यात, हा आपल्याला यूज होत नाही. ओके, हे जे इक्वेशन आहे जे आतापर्यंत आपण आयसोबारिक आणि आयसोकोरिक प्रोसेससाठी यूज करत होतो ते यूज होत नाही. आता आपल्याला न्यू इक्वेशन फॉर्म करायला लागतं. काय करायला लागतं, न्यू इक्वेशन फॉर्म करायला. समजलं? बर, ते कसं करायचं आपण बघूया. ओके, बर, आता हे जे आयसोथर्मल प्रोसेस असतं, ओके, हे खूप स्लो असतं. जेव्हा एखादं प्रोसेस आपल्याला करायचं असतं, कीपिंग द टेम्परेचर कॉन्स्टंट, काय, कीपिंग द टेम्परेचर कॉन्स्टंट, ती जी प्रोसेस असते, इट इज अ स्लो प्रोसेस. इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. काय असतं, इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. चालू आहे ना आपलं? ओके, चालू आहे. ओके, इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. ह्याला आपण कॉसी स्टॅटिक प्रोसेस पण म्हणतो. स्टॅटिक म्हणजे काय असतं सांगा, एकाच जागी थांबलेलं. जर मी एकदम असा हळू मूव्ह करत असतो, एकदम हळूहळू, ओके, तर ही जी प्रोसेस काय झाली, कॉझी स्टॅटिक प्रोसेस. या प्रोसेसमध्ये काय होतं, तुमचं टेम्परेचर चेंज होत नाही. काय, तुमचं टेम्परेचर चेंज होत नाही. समजला? ही प्रोसेस काय असते, कॉझी स्टॅटिक प्रोसेस. ह्या प्रोसेससाठी आपल्याला नॉन परफेक्टली नॉन कंडक्टिंग वॉल्स पाहिजे. ओके, कसे, परफेक्टली नॉन कंडक्टिंग वॉल्स, दॅट इज आपण ॲडियाबॅटिक वॉल्स पण म्हणू शकतो. काय, ॲडियाबॅटिक वॉल्स पण म्हणू शकतो. ओके, ह्या ह्याच्यामध्ये ॲक्च्युली एनर्जी चेंज होऊ शकते. ओके, एनर्जी चेंज होऊ शकते, टेम्परेचर चेंज होऊन चालणार नाही आपलं. काय, टेम्परेचर चेंज होऊन चालणार नाही. ओके, एवढं समजलं? बरं, वर्क डन इन दिस प्रोसेस इज गिवन बाय, कसं घेतो आपण, इंटिग्रेशन ऑफ पी
डी व्ही फ्रॉम V1 टू V2. काय करतो आपण इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही फ्रॉम V1 टू V2. आता हे कसं काढूया बघा. वर्क डन असं घेतो. आपल्याला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT. काय आहे PV इज इक्वल टू nRT. बरं ह्याच्यामध्ये जो NR आहे हे कॉन्स्टंटच आहे आणि आपली कंडिशन काय झाली आहे आता टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे तर हे पण कॉन्स्टंट आहे बरोबर. तर हे टोटल काय झालं कॉन्स्टंट झालंय. काय झालंय कॉन्स्टंट झालंय. तर मी ह्याला असं लिहू शकतो PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजलं काय प्रॉब्लेम ह्याच्यात. असं पण लिहू शकतो ना PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. चला तर वर्क डनचा फॉर्म्युला काढूया आपण. काय नाही आता काय करायचं बघा. आपल्याला काय करायचं बघा. आता हा जो P आहे आता इकडे एक लक्षात ठेवा. इकडे बघा इथं लिहितो मी PV इज इक्वल टू nRT. ओके. बरं ह्या प्रोसेसमध्ये काय होतंय बघा ही जी टर्म आहे कॉन्स्टंट राहणार आहे. काय राहणार आहे कॉन्स्टंट. बरं कॉन्स्टंट म्हणजे पहिल्या डोक्यात काय फिट झालं पाहिजे की ह्याची व्हॅल्यू चेंज नाही होणार. तुमची V ची व्हॅल्यू चेंज होऊ दे किंवा P ची व्हॅल्यू चेंज होऊ दे तुम्ही ही व्हॅल्यू चेंज नाही करू शकत. सपोज ही व्हॅल्यू असेल 10. किती असणार 10. तर थ्रू आउट दी प्रोसेस मी सपोज V ला डबल केलं. काय केलं V ला डबल केलं तरी ही व्हॅल्यू 10च राहणार. P ला डबल केलं तरी ही व्हॅल्यू 10च राहणार. मग तुम्ही म्हणणार सर असं कसं होणार. ओके असं कसं होणार. आता इकडे बघा काय होत आहे. मी काय म्हटलंय बघा PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय म्हटलंय PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. तर जर तुम्ही इथं नीट बघितला इथं काय होतं P इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू V होतं. काय होतं P is inversely proportional to V or V is inversely proportional to P. काय होतंय or V is inversely proportional to P. याचं मिनिंग काय बघा जरा नीट समजून घ्या. हे इक्वेशन समजलं ना तुम्हाला पुढचं समजतंय. मेन असतं हे इक्वेशन समजणं ह्याला काय सांगायचं ऍक्च्युअली इक्वेशन मध्ये. तर PV इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हटल्यावर आपण असं म्हणू शकतो की P इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू V ऑफ V इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू P. आता ह्या इक्वेशन मध्ये काय होतंय मला इथं कॉन्स्टंट व्हॅल्यू पाहिजे. जर सपोज माझं व्हॉल्यूम चेंज झालं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर माझं प्रेशर काय होणार डिक्रीज होणार. बघा व्हॉल्यूम जर मी इन्क्रीज केलं ओके इथं व्हॉल्यूम इन्क्रीज केलं माझं प्रेशर काय होतंय डिक्रीज होतंय. काय होतंय प्रेशर डिक्रीज होतंय. इनव्हर्सली प्रपोर्शनल आहेत. काय आहेत इनव्हर्सली प्रपोर्शनल आहेत. ओके. जर सपोज मी व्हॉल्यूम 2 न डबल झालं तर माझं प्रेशर काय होणार हाफ होणार. प्रेशर काय होणार हाफ होणार. बघा इथं जर मी काय केलं बघा प्रेशर हाफ केलं म्हणजे P/2 ठेवलं आणि व्हॉल्यूम डबल केलं 2 टाइम्स ऑफ व्हॉल्यूम केलं 2 कट काय भेटतं मला PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. आहे तीच व्हॅल्यू भेटते मला चेंज होत नाही. काय होते चेंज होत नाही. समजलं. तर ह्याच्यामध्ये काय होतं जेवढं माझं प्रेशर वाढणार तेवढं माझं व्हॉल्यूम डिक्रीज होणार और जेवढं माझं व्हॉल्यूम वाढणार तेवढं माझं प्रेशर डिक्रीज होणार. हे काय करतात प्रेशर आणि व्हॉल्यूम काय करतात मला 10 पाहिजे ना. जर व्हॉल्यूम वाढलं तर प्रेशर कमी होतं. जर प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होतं आणि ते असे ऍडजस्ट होतात की मला इथं 10च व्हॅल्यू भेटणार. काय भेटणार 10च व्हॅल्यू भेटणार. ओके. आपण 10 हे इमॅजिनरी घेतले ऍक्च्युली 10 नसते खरं आपण समजायला जरा बेसिक इथं नंबर्स मध्ये असलं की आपल्याला जरा बरं वाटतं. असं इक्वेशन असलं की कॉन्स्टंट काय चाललंय समजत नाही असं होतं. ओके म्हणून मी 10 घेतलं. ओके बेसिक अंडरस्टँडिंगसाठी इझी पडते. समजलं. तर PV इज इक्वल टू 10 म्हणजे काय झालं 10 काय आहे कॉन्स्टंट नंबर आहे. ह्या कॉन्स्टंट नंबर मग काय होतं जर तुमचं व्हॉल्यूम वाढलं प्रोसेसमध्ये प्रेशर कमी होतं. प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होतं. वाइस वर्सा. ओके दोनों एकमेक को संभाल लेते और कांस्टेंट अपने को वैल्यू देते. समझ गया. चलो समजलं एवढं. चला आता आपण काय करूया वर्क डन फाइंड आउट करूया. काय करायचं वर्क डन फाइंड आउट करायचं. आपल्याला माहिती आहे काय बघा PV इज इक्वल टू nRT. मग याच्यातनं आपल्याला P काय भेटणार बघा nRT/V भेटणार. बरोबर. बरं
ही जी व्हॅल्यू आहे पीची ती ह्या इक्वेशनमध्ये टाकायचं. ही इक्वेशन नंबर 1 वर्क डनचं इक्वेशन आहे आपल्याकडे. तर वर्क डन इज इक्वल टू काय तर V1/V2. पीच्या जागी काय ना P dV होतं बरोबर. तर इथं बघा V1/V2 पीच्या जागी काय टाकणार nRT/V टाकणार nRT/V dV. ओके बरं. आता nRT काय कॉन्स्टंट, ह्याला आपण बाहेर काढू शकतो. nRT काय आपलं कॉन्स्टंट आहे, बाहेर काढू शकतो. इंटिग्रेशन काय येतं V1 to V2 1 dV/V येतं. काय येतं dV/V. बरं आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ, इथं लिहितो मी, आपल्याला हे माहिती आहे इंटिग्रेशन हे केले आपण. इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू लॉग ऑफ x. बरोबर. काय होतं लॉग ऑफ x होतं. हे आपण केलेलं आहे बरोबर. हे आपण इंटिग्रेशन केलं. इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू लॉग ऑफ x. आता इथं काय येतं 1/v dv येतं. इथं काय येतं मग nRT log of v from V1 to V2. ओके तर W इज इक्वल टू nRT ओके लॉग ऑफ. ओके पहिला काय टाकायचं V2 टाकायचं. काय टाकायचं V2 टाकायचं. V2 मायनस लॉग ऑफ V1. ओके बरं तुम्हाला माहिती आहे की लॉग V2 मायनस V1 आपण कसं लिहू शकतो nRT लॉग ऑफ V2 अपॉन V1. तर हे झालं वर्क डनचं इक्वेशन. हे प्रायमरी इक्वेशन आहे. हे एवढं एक इक्वेशन लर्न करायला लागणार. ह्याच्यात आपण कधी खूप कॉम्बिनेशन्स करू शकतो. काय आपण ह्याच्यात खूप कॉम्बिनेशन्स करू शकतो. खरं हे एक प्रायमरी तुम्हाला इक्वेशन्स लर्न करायला लागणार. ओके चलो एवढं एक इक्वेशन लिहून घ्या. रफ करायचं. ह्याच्यात हे इक्वेशन आपण कसं चेंज करू शकतो हे तुम्हाला दाखवणार आहे. ओके चला आपलं इक्वेशन हे तर चालू आहे. चला लिहलं रफ करूया. ओके आता याचे वेगवेगळे फॉर्म्स बघायचे आपल्याला. काय बघायचे वेगवेगळे फॉर्म्स बघायचे. ओके बघा आता किती इक्वेशन्स होतात त्याची. खूप इक्वेशन्स होतात त्याचे. तुम्ही आता डोक्याला हात लावणार सर काय शिकवताय. एवढं लर्न ठेवायचं का. तुम्हाला कसं लर्न ठेवायचं हे पण सांगतो. आपलं वर्क डनचं फॉर्म्युला काय तर वर्क डन इज इक्वल टू nRT लॉग ऑफ V2 अपॉन V1 बरोबर. आता मला सांगा आपलं जे फर्स्ट इक्वेशन होतं PV इज इक्वल टू कॉन्स्टंट होतं बरोबर. तर मी असं लिहू शकतो मग P1 V1 इज इक्वल टू P2 V2 बरोबर. हे शिकवले मी. PV इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हटलं तर काय येतं P1 V1 इज इक्वल टू P2 V2. ओके तर इकडनं काय येतं बघा P1. आता हे P2 इकडं आहे ना V1 तिकडे राहा. P1 अपॉन P2 इज इक्वल टू V2 अपॉन V1. ओके बरं V2 अपॉन V1 च्या जागी आपण P1 अपॉन P2 टाकू शकतो. तर हे इथं टाका. तर वर्क डनचं इक्वेशन कसं भेटतं बघा W इज इक्वल टू nRT बरोबर लॉग ऑफ P1 अपॉन P2 भेटतं. काय भेटतं nRT लॉग ऑफ P1 अपॉन P2. समजलं. हे एक इक्वेशन झालं. लक्षात ठेवा किती इक्वेशन होतात. 7-8 इक्वेशन होतात. मला पण लक्षात नाही. मी एवढं लक्षात ठेवत नाही. मी फक्त हेच इक्वेशन लक्षात ठेवतो. एक लक्षात ठेवायचं बाकी कसं काढायचं हे लक्षात ठेवायचं. ओके जसं हे इक्वेशन कसं काढलं आपल्याला माहिती आहे की P1 V1 इज इक्वल टू P2 V2. मग हे एक स्टेप लिहायची. ह्या स्टेपमधून हे इक्वेशन काढायचं. समजलं. आता मला सांगा PV इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. ओके बरं PV इज इक्वल टू कॉन्स्टंट काय nRT आहे बरोबर. मग मी असं पण लिहू शकतो ना ह्याला की P1 V1 इज इक्वल टू nRT और P2 V2 इज इक्वल टू nRT बरोबर. P2 V2 इज इक्वल टू nRT. हे कसं लिहितं आपण. हे कॉन्स्टंट आहे बरोबर. म्हणजे काय
की P1 V1 ची व्हॅल्यू आणि P2 V2 ची व्हॅल्यू सेम आहे. बघा P1 V1 ची व्हॅल्यू nRT आणि P2 V2 ची व्हॅल्यू nRT, दोन्ही काय आहेत व्हॅल्यू सेम आहेत, म्हणून आपण काय लिहितो P1 V1 इज इक्वल टू P2 V2. ओके, जर आपलं इक्वेशन बघा, ओरिजिनल इक्वेशन काय होतं nRT लॉग ऑफ V2 अपॉन V1 होतं, बरोबर. पण nRT च्या जागी मी P1 V1 टाकू शकतो, बरोबर. तर काय तर W इज इक्वल टू P1 V1 लॉग ऑफ V2 अपॉन V1 येतं, बरोबर. आणि दुसरं nRT च्या जागी मी P2 V2 टाकू शकतो, तर काय येतं P2 V2 लॉग ऑफ V2 अपॉन V1, बरोबर. हे दोन इक्वेशन झाले. ओके, काय झाले, हे दोन नवीन इक्वेशन झाले. बर V1 V2 च्या जागी मी P1 P2 टाकू शकतो, बरोबर. तर काय येतं बघा W इज इक्वल टू ह्या V1 V2 च्या जागी काय येतं P1 V1 लॉग ऑफ P1 बाय P2 येतं, और P2 V2 लॉग ऑफ P1 P2 असं येतं. समजला. तर 1 2 3 4 5 6 हे 6 इक्वेशन होतात. किती 6 इक्वेशन. हे तुम्हाला पाठ पाहिजे. बरं मी म्हणत नाही तुम्ही पाठ करा, तुम्ही हे एक पाठ करा. काय करा, हे एक पाठ करा आणि दुसरं एक इक्वेशन हे वाला पाठ करायचं P1 V1 इज इक्वल टू P2 V2 आणि चेंज कसं करता यायला पाहिजे ते पाठ करा. ओके, चेंज कसं करतात हे एवढं जे आपण केलेलं आहे, ओके, हे लिहून काढा 10-15 वेळेस. ओके, मी तुम्हाला पाठवेल की इक्वेशन कसं चेंज करायचं, इक्वेशन कसं न्यू इक्वेशन बनवायचं. कारण पाठ करणं खूप अवघड आहे. इथं P1 V1 आहे, P2 V2 आहे, हे तुमच्या प्रत्येक वेळेस कन्फ्युजन असणार. ओके, तर त्यापेक्षा एक इक्वेशन पाठ करा. ओके, एक इक्वेशन पाठ करायचं. W इज इक्वल टू nRT लॉग ऑफ V2 अपॉन V1 येतं. काय येतं लॉग ऑफ V2 अपॉन V1. मग त्याच्यानंतर आपण P1 V1 इज इक्वल टू P2 V2 माहिती आहे, बरोबर. मग त्याच्यानंतर V2 अपॉन V1 इज इक्वल टू P1 अपॉन P2 हे इथं टाका, बनतं. त्यानंतर nRT च्या जागी आपण P1 V1 किंवा P2 V2 घेऊ शकतो. मग ते इक्वेशन टाका, तर ते V साठी सेम P साठी P1 V1. आता क्वेश्चन मध्ये जसं तुम्हाला दिले असतील क्वांटिटीज, तशा तुम्हाला जर टी दिला नसेल, फक्त P1 V1 दिला असेल. ओके, काय टी दिला नसेल, फक्त P1 V1 दिला असेल, तर ह्याच्यामधून कुठलं तरी इक्वेशन घेऊन तुम्हाला वर्क डन काढावे लागणार. समजलं. आय होप तुम्हाला समजलं आहे हे. ओके, सो एवढे सगळे इक्वेशन आहेत. जसं मी तुम्हाला हे इथून ते इथंपर्यंत सगळं समजवलंय, हे एवढं पाठ पाहिजे कसं करायचं. ओके, म्हणजे टेक्निकल आहे. म्हणजे आपण काहीतरी गेम खेळतो ना, आपल्याला माहिती आहे इथनं इथं जायचं, इथनं इथं जायचं, इथनं इथं जायचं, असं पाठ ठेवता येतं आपल्याला बऱ्याच वेळेस. खरं रट्टा मारणं खूप अवघड होतं, कारण थोडंसं जरी आपण विसरलो, कन्फ्युजन डाऊट आला आपल्या मनामध्ये, तर सगळंच फिसकटतं. ओके, जर तुम्ही हे लिहून काढत गेला तर काय होतं तुम्हाला माहिती असतं, नाही हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, त्याच्यामध्ये हेच इक्वेशन येणार, म्हणून तुम्ही काय शुअर असू शकता. ओके, सो डू इट ॲज आय हॅव टोल्ड यू. ओके, चला. ह्याच्यामध्ये अजून थोडंसं आपल्याला बघायचं. आता हे झालं फक्त वर्क डनचं. बट क्यू आणि यूचं काय, क्यू आणि यूच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या. आता इकडे बघा, चेंज इन यू इज इक्वल टू काय येतं NCV डेल्टा टी, बरोबर. डेल्टा टी काय 0 आहे, तर डेल्टा यू कधी पण 0च असणार. ह्या प्रोसेसमध्ये डेल्टा यू काय असणार 0. दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी काय असणार आहे 0 असणार आहे. ओके, इन आयसोथर्मल प्रोसेस इंटरनल एनर्जी चेंज होत नाही. काय होतं, इंटरनल एनर्जी चेंज होत नाही. हे लक्षात ठेवायचं. बस स्टेटमेंटमध्ये लक्षात ठेवायचं. हां, कधी कधी ते स्टेटमेंटमध्ये विचारतात कोणत्या प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी 0 असते, कोणत्या प्रोसेसमध्ये वर्क डन 0 असतं. जसं आपण बघितलं आयसो कोरिक प्रोसेसमध्ये काय असतं वर्क डन 0 असतं. तसंच आयसोथर्मल प्रोसेसमध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी काय असणार आहे 0 असणार. समजलं. बरं,
आपलं इक्वेशन काय होतं, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू, बरोबर. डेल यूची व्हॅल्यू काय झाली आपली 0 झाली, तर क्यू इज इक्वल टू किती येतं, डब्ल्यू येतं. काय येतं, डब्ल्यू. तर वर्क डन आपण काढलेला आहे, काय काढला, एन आर टी लॉग ऑफ V2 अपॉन V1. हे इक्वेशन आपण आता काढलंय, बरोबर. तर आपलं क्यूचं पण व्हॅल्यू काय येणार, एन आर टी लॉग ऑफ V2 अपॉन V1. ओके. बरं, जर तुम्हाला वर्क डन काढायला सांगितलं आयसोथर्मल प्रोसेसमध्ये और हीट एनर्जीचं इक्वेशन काढायला सांगितलं, काय हीट एनर्जी दॅट इज क्यू, ह्याचं इक्वेशन काढायला सांगितलं, हे एकच इक्वेशन आहे. ओके, एकच इक्वेशन आहे, समजला. ह्याचं मिनिंग काय आहे की जेवढी तुम्ही हीट देताय, ओके, सिस्टीमला जेवढी तुम्ही हीट देताय, ओके, सपोज तुम्ही 10 जूल्स ऑफ हीट दिली, ती टोटली 10 जूल्स ऑफ हीट इज यूज टू डू वर्क. ओके, त्याच्यामधली इंटरनल एनर्जीसाठी वर्क होणार नाही. ओके, म्हणजे इंटरनल एनर्जी रेज करण्यासाठी वर्क होणार नाही. फॉर काल मी तुम्हाला काय दिलं, पेट्रोलचं एक्झाम्पल दिलं, सॉरी, पेट्रोलच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं की तुम्ही 100 जूल्सचं पेट्रोल टाकता, म्हणजे जे एनर्जी क्रिएट होते जाण्यानंतर 100 जूल्सचं पेट्रोल टाकता, मग काय होतं, अराउंड 50 जूल्स काय होत होतं इंटरनल एनर्जीसाठी काम येत होतं, आणि 50 जूल्स काय होत होतं, तुम्ही आता पहिल्या प्रोसेसमध्ये काय होतं बघा, 100 जूल्स तुम्ही काय करत होता, हीट देत होता, दॅट इज क्यू देत होता. त्याच्यामधलं इंटरनल एनर्जीसाठी किती होत होतं, 50, सपोज 50 गेलं प्लस 50. ओके, तर हे इंटरनल एनर्जीसाठी यूज होत होतं, बरोबर. प्लस 50 जूल्सचं काय होत होतं, वर्क डन होत होतं, काय होत होतं, वर्क डन होतं, समजलं. बट ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, जर तुम्ही 100 जूल्सचं एनर्जी दिली, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय होतं, 100 जूल्सची एनर्जी दिली, आपलं जी इंटरनल एनर्जी ही कायम 0 राहणार. चेंज इन इंटरनल एनर्जी काय राहणार, 0. इंटरनल एनर्जी 0 नाही, चेंज इन इंटरनल, आपली इंटरनल एनर्जी चेंज होणार नाही. मग आता आपल्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो की जेवढी हीट दिलेली आहे तेवढी कुठेतरी गेली पाहिजे, मग ती कशात जाईल, वर्क डन साठी जाईल. मग काय होणार, वर्क डन किती येणार, 100 जूल्स येणार. म्हणजे टोटली आपण काय करू शकतो, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपण काय करू शकतो, जेवढी हीट दिलेली आहे तेवढी आपण वर्कसाठी यूज करू शकतो. काय करू शकतो, वर्कसाठी यूज करू शकतो. आय होप तुम्हाला हे समजले. ओके, चलो अजून ह्याच्या पुढचं बघूया आपण. हे क्यूचं लिहून घ्यायचं, क्यूचं इक्वेशन, आणि हे माहिती पाहिजे की चेंज इन इंटरनल एनर्जी काय असते, आयसोथर्मल प्रोसेससाठी 0 असते. काय असते, 0 असते. ओके, चलो आता आपण ह्याचं ग्राफ कसा येणार आणि ग्राफचा स्लोप कसा काढायचा ते बघूया. ओके, सो आपल्याकडे इक्वेशन काय आहे, पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय आहे, कॉन्स्टंट. जर मी ह्या इक्वेशनला डिफरेन्शिएट केलं तर काय येतं बघा, पी इंटू पहिला काय घेऊया, डी व्ही. ओके, प्लस व्ही इंटू डी पी इज इक्वल टू कॉन्स्टंटचं डिफरन्सिएशन काय येतं, 0 येतं. काय येतं, 0 येतं, समजलं. बरं, आता काय करा, हे इकडं घेऊन जाऊ. तर काय येतं, व्ही डी पी इज इक्वल टू मायनस पी डी व्ही. काय येतं, मायनस पी डी व्ही. समजलं. ही टर्म मी काय घेतलं, ह्या बाजूला घेऊन गेलो, समजलं. बरं, आता काय करायचं, ही डी व्ही इकडं आणा आणि ह्या व्हीला तिकडे पाहतो. काय येतं बघा, डी पी अपॉन डी व्ही इज इक्वल टू मायनस पी अपॉन व्ही. ओके, तर हे जे झालं हे आपल्याला काय भेटतं, स्लोप भेटतं. आणि स्लोप कसा आहे बघा, स्लोप कसा आहे, नेगेटिव्ह आहे. कसा आहे, नेगेटिव्ह आहे. जर तुम्ही ग्राफ काढला याचा, ओके, ग्राफ कसा आहे तो तुम्हाला दाखवतो. डी पी बाय डी व्ही हे काय असतं, असा स्लोप येतो याचा. कसा येतो, असा कर्व असं येतं. ओके, हे पी आहे आणि हे व्ही आहे. ओके, स्लोप नेगेटिव्ह म्हणजे खालती जातोय आपण. हे आपलं पॉईंट P1 V1, हे आपलं पॉईंट P2 V2. समजलं, काही प्रॉब्लेम विचार. आणि हे कसलं आहे, आयसोथर्मल प्रोसेस. समजलं, स्लोप कसा आला. ओके, काही प्रॉब्लेम. तो स्लोप कसा असतो ह्याचा, नेगेटिव्ह, आणि पी बाय व्ही मायनस पी बाय व्ही आपल्याला ह्याचा स्लोपची व्हॅल्यू भेटते. काय भेटते, स्लोपची व्हॅल्यू भेटते. ओके, चलो रफ करू हे. ओके, समजलंय आयसोथर्मल प्रोसेसमध्ये वर्क कसं काढतो आपण. ओके,
बरं, हे नीट पाठ करायचं. काय करायचं? नीट पाठ करायचं. लई अवघड नाहीये. तुम्हाला वाटणार सर किती इक्वेशन्स आहेत. अजिबात अवघड नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना कसं करायचं. फक्त एक इक्वेशन लक्षात ठेवा आणि कंडिशन्स लक्षात ठेवा की आपण दुसऱ्या इक्वेशन्स कसे काढू शकतो. ओके. बरं, ह्याच्यानंतर असते ॲडियाबॅटिक प्रोसेस. चालू आहे ना तुमचं? कसं असतं हाय का नाही बघून घ्या चालू करायचं पहिला. ओके. तर आता आपण काय बघणार? ॲडियाबॅटिक प्रोसेस. बर, ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय असतं? देर इज नो चेंज इन heat supply, that is delta Q is equal to 0. ओके. काय असतं? डेल्टा क्यू काय असतं? इज इक्वल टू 0. देर इज नो चेंज इन हीट सप्लाय. हीट सप्लाय काय होतो? चेंज होत नाही. काय होतोय? चेंज होत नाही. आपला जे आपण हीट देतोय सिस्टमला ती कधीच चेंज होणार नाही. ओके. तर अशी जी प्रोसेस असते ती कशी असते? फास्ट प्रोसेस असते. फास्ट प्रोसेस. ओके. डेल्टा क्यू इज इक्वल टू 0. आपण क्यू इज इक्वल टू 0 म्हणूया. तर आपलं जे इक्वेशन होतं काय? क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू. बरोबर. क्यू इज इक्वल टू 0 झालं तर डब्ल्यू प्लस डेल यू. तर वर्क डन काय भेटतं बघा मला? मायनस ऑफ डेल यू. काय येतं? मायनस ऑफ डेल यू होतं. समजलं? काही प्रॉब्लेम? समजलं? तर काय होतंय? नेगेटिव्ह वर्क होतं इथं. काय होतं? नेगेटिव्ह वर्क होतं इथं. समजलं? काही प्रॉब्लेम? बरं, ह्याचं मिनिंग चला एक सिंपल आपण एक सिंपल कन्सेप्टनं शिकून घेऊया. ह्याचं मिनिंग काय? सपोज तुमचे जे मम्मी पप्पा आहेत. ओके. तुम्हाला 100 रुपीज देतात. किती? 100 रुपीज देतात. हे काय झालं? आपलं क्यू झालं. काय झालं? क्यू. दॅट इज हीट सप्लाय. ओके. काय सांगतात की काहीतरी घेऊन या. काहीतरी घेऊन या. सपोज जा साखर घेऊन या जाऊ दुकानातनं और समथिंग काहीतरी घेऊन या जा. ओके. तर साखरची प्राइस असते सपोज 80 रुपीज. किती असते? 80 रुपीज. मग साखर घेऊन या. हे काय झालं? तुमचं वर्क झालं. काय झालं? वर्क झालं. 80 रुपीजचं वर्क झालं. प्लस आता 100 रुपयामधून 80 रुपीज तुम्ही काय केला? वर्क केला. ओके. आणि 20 रुपीज वाचला. हे 20 रुपीज तुम्ही पॅरेंट्सला देत नाही. काय? पॅरेंट्सला देत नाही. मी असंच करायचं. मी बाकीचे पैसे स्वतःकडे ठेवून घ्यायचं. तर हे काय झालं? इंटरनल एनर्जी. म्हणजे काय झालं? तुमची एनर्जी वाढली ना. आता 20 रुपीज भेटले तुम्हाला. बरोबर. काय? 20 रुपीज भेटले तुम्हाला. तर तुमची काय झाली? एनर्जी वाढली. बरोबर. समजलं? बरं, मग हे 20 रुपीज तुम्ही काय करायचं? तुम्ही चॉकलेट घेणार, काहीतरी घेणार, काहीतरी घेणार. ओके. और तुम्ही सेविंग्स करून ठेवणार. समजलं? बरं, आता परत तुम्हाला काय झालं? काय होतंय की तुम्हाला आता काहीतरी घ्यायचं आहे. काय? तुम्हाला आता काहीतरी घ्यायचं आहे पण तुमचे पॅरेंट्स पैसे देत नाही. दॅट इज क्यू इज इक्वल टू 0. काय झालं? क्यू इज इक्वल टू 0. समजलं? आपलं चेंज इन हीट सप्लाय काय झाला? 0 झाला. बरोबर. तर तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे. काहीतरी घ्यायचं म्हणजे काय? वर्क डन करणं. घ्यायचं आहे म्हणजे वर्क डन करणं. बरोबर. मग काय होणार? तुम्ही कशातून घेणार? तुमचे जे इंटरनल एनर्जी जी सेव्हिंग करून ठेवलेली डेल यू. ओके. असे 20 रुपीज मिळून सेव्हिंग केलेली आहे. ओके. कधी 20 रुपीज, कधी 10 रुपीज अशी सेव्हिंग केलेली आहे. ही तुम्ही यूज करणार हे वर्क करण्यासाठी. बरोबर. सपोज तुम्हाला काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे कुणासाठी. समजलं? काय घ्यायचं आहे? गिफ्ट घ्यायचं आहे कुणासाठी तरी. समजलं? मग तुम्हाला जर गिफ्ट घ्यायचं असेल तुमचे पॅरेंट्स तर पैसे देणार नाहीत गिफ्टसाठी. बरोबर. तर तुम्हाला काय करायला लागणार? तुमचं इंटरनल एनर्जी यूज करायला लागणार. काय करायला लागणार? इंटरनल एनर्जी यूज करायला लागणार. समजलं? वर्क करण्यासाठी काय करायला लागणार? इंटरनल एनर्जी यूज करायला लागणार. बट इंटरनल एनर्जी यूज केला. सपोज तुमच्याकडे सेव्हिंग्स होती 1000 रुपीज. किती होती? 1000 रुपीज. ओके. बरं, ही 1000 रुपीज जर तुम्ही यूज केला तर कमी होणार. बरोबर. सपोज 200 रुपीजचं गिफ्ट झालं. एवढं स्वस्त येत नाही आजकाल. खरं झालं गिफ्ट.
ओके, तर तुमच्याकडे राहतं किती 800 रुपीज राहतात. मग हे काय झालं यू इनिशियल आणि हे काय झालं यू फायनल. काय झालं यू इनिशियल इज इक्वल टू यू फायनल. तर डेल्टा यू काय असतं यू फायनल मायनस यू इनिशियल. यू फायनल काय 800 मायनस 1000. तर हे किती येतं -200. किती येतं चेंज इन इंटरनल एनर्जी किती येतं -200. किती येतं -200. मायनस साईन येते इथं बघा, मायनस साईन आलेली. समजलं काय येते मायनस साईन इथं. ओके, आणि हेच काय असतं वर्क डन. आपलं काय असतं वर्क डन इज इक्वल टू -200. मायनस साईन काय येते कारण सिस्टम काय करते स्वतःची इंटरनल एनर्जी यूज करते. काय करते स्वतःची इंटरनल एनर्जी यूज करते टू डू दिस प्रोसेस. काय करते टू डू दिस प्रोसेस ती स्वतःची इंटरनल एनर्जी यूज करत असते. काय करते बघा इथं 1000 रुपीज काय झालं त्याचं इंटरनल एनर्जी झाली ना, त्याची सेविंग्स होती. तर इंटरनल एनर्जी यूज करण्यासाठी वर्क करण्यासाठी ते इंटरनल एनर्जी यूज करते. काय करते इंटरनल एनर्जी यूज करते. आता इंटरनल एनर्जी यूज केल्यानंतर डिक्रीज होणार आणि दिस मायनस साईन काय शो करते देर इज डिक्रीज इन इंटरनल एनर्जी. काय सांगते देर इज डिक्रीज इन इंटरनल एनर्जी. समजलं. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. एक्झाम्पल समोर असतं तर अजून दुसऱ्या प्रकारे मी सांगू शकतो. खरं आता मला हे एक बेस्ट एक्झाम्पल वाटतंय. ओके, सो आय हॅव गिवन इट. समजला. चलो ओके, बरं याचे आपण दोन हे बघूया. तुम्ही थर्मस ग्लास बघितलाय. ओके, थर्मस बघितलाय ना, ग्लास नाही थर्मस बघितलाय. ओके, त्याच्यामध्ये ही चाय आपण स्टोअर करतो. जर मी त्याच्यावर काय केलं त्या थर्मसला जास्त शेक केलं तर काय होतं बघा. शेक केल्यावर काय होतं वी डू वर्क ऑन दी सिस्टीम. काय आपलं जे वर्क असतं ते ऑन दी सिस्टीम होतं. ऑन दी सिस्टीम बघ, वर्क ऑन दी सिस्टीम आपण काय घेणार नेगेटिव्ह घेणार. काय घेतो आपण नेगेटिव्ह घेतो. तर माझं वर्क डन काय होतं नेगेटिव्ह होतं. काय होतं नेगेटिव्ह, दॅट इज -W. समजला. मग काय होतं वर्क डन जर निगेटिव्ह झालं आणि थर्मस काय असतो थर्मसमध्ये काय होतं की हीट एनर्जी इकडनं तिकडं जात नाही. दॅट इज चेंज इन हीट एनर्जी काय होते 0 असते. म्हणजे ना बाहेर येऊ शकते हीट एनर्जी ना आत जाऊ शकते इंटरनल हीट एनर्जी. म्हणजे बाहेरनं जरी तुम्ही त्याला गरम करत असला तर आतलं टेम्परेचर वाढत नाही. ओके, और जरी कूल करत असला तर त्याची हीट बाहेर येत नाही. ओके, थर्मसचं हेच काम असतं ना की हीट एनर्जी चेंज नाही होऊ द्यायचं. म्हणजे जी आपली एनर्जी आहे ती चेंज होऊ देत नाही. त्याला बाहेरनं पण सप्लाय देता येत नाही आणि आतली पण काढता येत नाही. समजलं. मग ह्याच्यावर काय होतं की आपण जर असं शेक करतोय म्हणजे थर्मसच्या मधला जो चहा असतो तो काय झाला आपलं सिस्टीम झाली. तो काय झाला आपलं सिस्टीम. आपण जेव्हा शेक करतोय म्हणजे आपण काय करतो त्याला वर्क करतोय त्याच्यावर. त्याला काय करतो असं शेक करतोय आपण असं हलवतोय त्याला. बरोबर. तर ते काय झालं त्याच्यावर आपण वर्क करतोय. मग वर्क डन ऑन द सिस्टीम काय असते नेगेटिव्ह असतं. ओके, वर्क डन बाय दी सिस्टीम काय असतं आपलं पॉझिटिव्ह. हे शिकवलंय मी तुम्हाला. बरोबर. केमिस्ट्रीमध्ये याचं उलट असतं हे पण तुम्हाला सांगितलं. वर्क डन ऑन द सिस्टीम काय असतं नेगेटिव्ह असतं. बरोबर. तर इथं काय होतं नेगेटिव्ह होतं. काय होतं नेगेटिव्ह. तर बघा आपल्या इक्वेशनमध्ये काय होतं डब्ल्यूच्या जागी मी -W टाकणार -ΔU. मग हे काय होतं कॅन्सल होतं आणि काय होतं वर्क डन इज इक्वल टू ΔU. बरं ह्या प्रोसेसमध्ये काय होतं हे पण तुम्हाला सांगतो. ह्याचं मिनिंग काय हे पण सांगतो. काय होतं जेव्हा वर्क डन इज इक्वल टू ΔU येतं चेंज इन इंटरनल एनर्जी. आता वर्क डन झालंय ते पण पॉझिटिव्ह झालंय. इथं नेगेटिव्ह होतं म्हणजे एनर्जी कमी होत होती. काय होती इंटरनल एनर्जी कमी होत होती. खरं इथं पॉझिटिव्ह झालंय. आता काय झालंय पॉझिटिव्ह. म्हणजे काय होतं थर्मासमधला जो चहा होतो तो थोडा अजून गरम होतो. काय होतं थोडा अजून गरम होतो. जर तुम्हाला जर वाटत असेल की खूप वेळ झालाय थर्मासमधला जो चहा आहे तो जरा असा थंड झाला असेल काय करायचं त्याला शेक करायचं. थोड्या वेळ काय करायचं शेक करायचं. त्याच्यामुळे काय होतं त्याच्यावर वर्क डन होतं. त्या वर्क डनमुळे काय होतं त्याच्यामधली इंटरनल एनर्जी वाढते आणि तो चहा थोडासा अजून गरम होतो. जास्त होत नाही थोडासा अजून गरम होतो. समजलं. ओके, बरं अजून एक सेकंड एक्झाम्पल आहे बस्टिंग ऑफ टायर. काय असतं बस्टिंग ऑफ टायर. काय असतं बस्टिंग ऑफ टायर. बट टायर बस्ट झाल्यावर ओके टायर बस्ट होणे ही काय असते खूप क्विक प्रोसेस आहे.
सपला विषय. सपला विषय. बरं ह्याच्यामध्ये काय होतं, जे आजूबाजूला जी सिस्टीम असते, ओके, आजूबाजूला जी सिस्टीम असते, आपली जी टायरची सिस्टीम आहे ती काय करते, आजूबाजूच्या सराउंडिंग वर वर्क करते. बरोबर. वर्क इज डन ऑन द सराउंडिंग. वर्क डन ऑन द सराउंडिंग. वर्क डन ऑन द सराउंडिंग और बाय सिस्टीम म्हणू शकतो. बरोबर. वर्क डन ऑन सराउंडिंग और बाय सिस्टीम. जेव्हा वर्क डन ऑन सराउंडिंग और बाय सिस्टीम असतं तेव्हा काय होतं, आपलं वर्क डन कसं घेतो आपण, पॉझिटिव्ह घेतो. कसं घेतो, पॉझिटिव्ह. आता हे वर्क डन पॉझिटिव्ह इथं टाकलं तर काय येतं, वर्क डन इज इक्वल टू मायनस डेल्टा यू. आता ह्याचं सिग्निफिकन्स बघा काय होतं. ओके, जेव्हा टायरमधून हवा बाहेर पडते एकदम फास्ट करून, सपोज इथनं बाहेर आली फस करणं, तुम्हाला असं जाणवतं की जे हवा असते ती थोडीशी कूल असते ॲज कम्पेअर्ड टू एन्व्हायरमेंट और ॲज कम्पेअर्ड टू सराउंडिंग. काय असते, कूल असते. त्याचं टेम्परेचर कमी होतं. का, कारण त्याची इंटरनल एनर्जी वर्क करण्यासाठी त्याची इंटरनल एनर्जी यूज होते. आणि इंटरनल एनर्जी आपल्याला माहिती आहे की डेल्टा यू इज इक्वल टू एन सी व्ही डेल्टा टी. टेम्परेचरवर डिपेंड नसते. आता एन सी व्ही काय कॉन्स्टंट आहे, तर डेल्टा टी काय असणार, हे चेंज होणार आहे ना. डेल्टा टी म्हणजे काय होणार, ह्याचं टेम्परेचर डिक्रीज होतं. इथे नेगेटिव्ह साईन येण्यासाठी टेम्परेचर कमी झालं पाहिजे. बरोबर. मग काय होत असतं, कमी झालेलं असतं. तिचं टेम्परेचर काय होतं, कमी झालेलं असतं. हे कशामुळे होतं, ड्यू टू वर्क डन काय होतं आपलं पॉझिटिव्ह असतं. ह्या केसमध्ये, ह्या केसमध्ये निगेटिव्ह होतं, ह्या केसमध्ये काय होत असतं, पॉझिटिव्ह असतं. काय होत असतं, पॉझिटिव्ह असतं. कंडिशन्सवर डिपेंड करतं हे सगळं. ह्याच्यावर प्रत्येक कंडिशन वेगवेगळ्या असतात. समजलं. फक्त आपल्याला कंडिशन नीट बघायला लागतात. वर्क डन ऑन द सिस्टीम आहे की बाय द सिस्टीम आहे हे बघायला लागतं. समजलं. तर इथं काय होतं, वर्क डनच्यामुळे काय होतं की नेगेटिव्ह होतं आणि आपल्या आजूबाजूची जी हवा आहे, ओके, तिथं आपल्याला थोडासा कूलनेस जाणवतो. काय होतं, थोडासा कूलनेस जाणवतो. ओके, चला हे रफ करूया. बट ॲडियाबॅटिक प्रोसेसला ना आपलं जे आयडल गॅस इक्वेशन आहे, ओके, ते चेंज होतं. काय होतं, चेंज होतं. आयडल गॅस इक्वेशन सेम राहत नाही. आपलं जे इक्वेशन आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी हे राहत नाही. आपल्याला फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस आपल्याला येतं पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे इक्वेशन येतं. वेर गॅमा, गॅमा काय असतो, सी पी अपॉन सी व्ही ह्याचा रेशो असतो. गॅमा काय असतो, सी पी अपॉन सी व्ही. सी पी काय असतं, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि सी व्ही काय असतं, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ह्या दोघांचं काय असतं, रेशो असतो. काय असतो, रेशो असतो. समजलं. आपल्याला हे इक्वेशन माहिती आहे की पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. बरोबर. समजलंय. तर मी जर असं केलं की पी व्ही रेस टू गॅमा कॉन्स्टंट आहे म्हणजे काय असतं, एन आर टी असतं. काय असतं, एन आर टी. ओके. तर ह्याच्यामधून जर मी पी इज इक्वल टू काय, एन आर टी अपॉन व्ही रेस टू गॅमा लिहू शकतो. बरोबर. व्ही रेस टू गॅमा लिहू शकतो. बरं, हे जे इक्वेशन आहे इथं पीच्या जागी हे टाका तर काय येतं बघा, एन आर टी अपॉन व्ही रेस टू गॅमा इंटू व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. काही प्रॉब्लेम. व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजला. काही प्रॉब्लेम याच्यात नाही. सॉरी इथं पी नाही, चेंज करूया आपण. चेंज करूया. ह्या इक्वेशनमध्ये काय भेटत नाही आपल्याला. सॉरी ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला काय भेटत नाही. दोन्ही कॉन्स्टंटच आहेत. इथं काय करायचं, व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू एन आर टी बाय, और असं लिहा, व्ही रेस टू गॅमा सोडा, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. बरोबर. काय आता पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. तर व्हीच्या जागी आपण काय टाकू शकतो, व्ही इज इक्वल टू एन आर टी अपॉन पी. काय टाकू शकतो, एन आर टी अपॉन पी. और हे असं, एक मिनिट सॉरी, व्ही इज इक्वल टू एन आर टी बाय पी टाक.
पी इज इक्वल टू पी 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 इज इक्वल टू NRT बाय V. सॉरी, खूप दिवस झाले बघितलं नाही. ओके, पी इज इक्वल टू NRT बाय V. ओके, ते इथं टाकायचं. तर काय येतं बघा, NRT बाय V अपॉन V रेज टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. तर इथं काय येतं, NRT हे V आहे, वरती जाणार. तर हे काय येतं, V रेज टू गॅमा -1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, तर इथं काय येतं, T रेज टू V रेज टू गॅमा -1 इज इक्वल टू, आता RT इकडे गेला, CONST कॉन्स्टंट अपॉन R, सॉरी NR इकडे गेलं, फक्त NR काय गेलं, इकडे गेलं. तर हे पण कॉन्स्टंटच झालं. मग ह्याला आपण काय घेऊ, असं घेऊ. तर हे लक्षात ठेवायचं, हे एक इक्वेशन समजला. पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट, पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट, टी व्ही रेस टू गॅमा -1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग लक्षात ठेवताना हेच ठेवा, हे सगळ्यात सोपं लक्षात राहतंय. बाकी काढत जायचं. काय करायचं, बाकी काढत जायचं, जसं आपण इथं काढलं. ओके, तसं काढत जायचं. समजलं. बरं, ह्याच्यामध्ये आपण अजून एक करू शकतो. आपण काय करू शकतो, ह्याच्यामध्ये आता असं टाका, पी व्ही इज इक्वल टू काय आहे, NRT आहे. तर इथं आपण पी घेतलं, तर आता व्ही घ्या, व्ही इज इक्वल टू NRT अपॉन पी. काय घ्यायचं, NRT अपॉन पी. आपलं काय आहे, पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. पी, आता व्हीच्या जागी काय टाकणार, NRT अपॉन पी टाकणार आहे. बरोबर. तर NRT अपॉन व्ही, नाही सॉरी, NRT अपॉन पी आहे. काय, पी रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. तर इथं काय येतं, पी NR रेस टू गॅमा, ओके, टी रेस टू गॅमा आणि पी रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. बरं, हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट तिकडे जातं. बरोबर. इकडे जाऊन काय येणार, NR रेस टू गॅमा. ओके, ही जी टर्म आहे इकडे जाते आणि काय येतं, NR रेस टू गॅमा, आणि इथं काय येतं, पी रेस टू गॅमा, टी रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हे टोटल कॉन्स्टंट, NR काय आहे, N पण कॉन्स्टंट आहे, R पण कॉन्स्टंट आहे आणि गॅमा पण कॉन्स्टंट आहे. हे कॉन्स्टंटच राहणार आहे. समजलं, चेंज नाही होणार ही व्हॅल्यू. तर इथं काय येतं, P1 मायनस गॅमा इंटू टी रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर हे एक इक्वेशन आहे. इथं जसं तुम्हाला कंडिशन्स दिले असतील, जसं तुम्हाला व्हॅल्यूज दिली असतील, PT ची दिली असेल और TV ची दिली असेल और PV ची दिली असेल, त्या हिशोबाने तुम्हाला काय करायचं आहे, इक्वेशन्स यूज करून फाइंड आउट करायचं आहे. तर ह्याच्यात पण सगळं लक्षात ठेवायचं नाही, फक्त हे लक्षात ठेवा आणि PV इज इक्वल टू NRT एक इक्वेशन लक्षात ठेवायचं. आणि ह्याच्यामधून जसं पाहिजे तसं आपण हे दोन इक्वेशन काढू शकतो. हे एक इक्वेशन. माझ्यासारखं कन्फ्यूज व्हायचं नाही. काय, माझ्यासारखं कन्फ्यूज व्हायचं नाही. लक्षात ठेवायचं सरांनी काय चुकी केली ती, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की आपण इथं चुकायचं नाही. समजलं. चलो सॉल्व करूया पुढचं. हे लिहून घ्या, रफ करतो मी, आपलं चालू आहे ना. ओके, आपण काय करूया, आपला व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झालेला आहे. ओके, इट इज अबाउट 50+ मिनिट्स. सो आपण ह्याचं जे वर्कडनचं जे इक्वेशन आहे, ओके, कुठलं वर्कडनचं इक्वेशन आणि ह्याचा जो ग्राफ आहे हे उद्या डिस्कस करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया उद्या म्हणण्यापेक्षा. आणि काय करायचं, त्याच्यावरचे सम जे IIT JEE ह्याच्यामध्ये जे सम चालते ते पण बघूया. ओके, सो वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे. बाय.